आता ह्या म्हशी जेवढ्या दूध देतात आपल्या गोट्यामध्ये म्हणजे इथं, तर तशा तुम्ही तिकडे बघितले होते तिथं तेवढ्यात दिलं का? म्हणजे कसं इथं तेवढं देतात तिथं पण काय त्यामध्ये डिफरन्स जाणवला का? म्हणजे तुम्ही जास्त खरेदी करताना तिथं दूध पिऊनच बघितलं असेल ना? हो. तर काय जाणवलं का नक्की त्यामध्ये डिफरन्स? डिफरन्स म्हणजे कसं आहे, आता तिथं जर म्हशी दूध देतात जेवढ्या 13 लिटर देऊ द्या, 14 लिटर देऊ द्या, 16 लिटर देऊ द्या, तेवढ्या लिटर आपल्या इथं पण पिळतात. तिथल्यापेक्षा आपल्या इकडं क्लायमेट चांगलं आहे, भरपूर चांगलं आहे हा बरोबर. आपल्या भागामध्ये, आपल्या महाराष्ट्रामध्ये. हा हा फक्त हा खाद्याचा विषय आहे, फक्त हम्म. खाद्याचा आणि खुराकाचा विषय आणि वैरणकाळीचा विषय आहे. बरं, म्हणजे व्यवस्थित नियोजन करायला. हा. बरं, आता साधारणपणे तुम्ही किती उत्पन्न कमावता मग? आता सध्याच्याला बघा माझे जवळजवळ 170 लिटरच्या आसपास दूध चालू आहे. म्हणजे कमी जास्त थोडं होतं, 160 होतं, 170 होतं. आणि विक्री आपली साधारण 65 रुपये विक्री चालू आहे आपल्याला आपली. हा बरं. हां, मग साधारणपणे किती महिन्याला तुम्ही कमवता यातून मग? जवळपास 3-3.5 लाख रुपये आपल्याला उत्पन्न येतंय आणि खर्च वजा जाता आपल्या जवळपास 1-1.25 लाखापर्यंत आपल्याला निव्वळ नफा शिल्लक राहतोय आपल्याला. ओके,